ऐन मध्यरात्री स्वारगेट बस स्थानकातील वीज गायब झाली आहे। बस स्थानकामध्ये अंधारच पसरलेला दिसला आणि त्यामुळे प्रवाशांचेही हाल झाले। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड या संदर्भातील सविस्तर अपडेट देत आहे। सागर, नेमकं काय कारण होतं की मध्यरात्री स्थानक जे ते संपूर्ण अंधारात गेलं? आपण जर बघितलं तर दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर आज 12 दिवस झालेले आहेत आणि त्याला कोर्टामध्ये आज हजर केलं जाणार आहे। मात्र 12व्या दिवशी स्वारगेट बस डेपो अंधारात आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी दत्ता गाडेने कृत्य केलेलं होतं तोच भाग पूर्णतः अंधारात आहे। मात्र 2 ते 2.5 तास महिलांना, जे प्रवासी आहेत त्यांना अंधारामध्ये बसावं लागलेलं होतं। त्याचं कारण जे आहे ते एमएससीबी किंवा स्वारगेट डेपोने दिलेलं नाहीये। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस आपण जर बघितलं तर स्वारगेट डेपो जो आहे तो पूर्णतः अंधारमय पाहायला मिळाला होता। जर ज्या पद्धतीने जर विमानतळाला जर 24 घंटे लाईट असू शकते तर मग बस डेपोला 24 घंटे लाईट का असू शकत नाही, असा प्रश्न जो आहे तोही उपस्थित होतो। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मात्र अशा घटना होऊ नये यासाठी वारंवार काळजी जी आहे ती घेणं आवश्यक आहे। मात्र जर लाईट नसेल आणि लाईटीचा जर गैरफायदा कोणी घेऊन जर कृत्य करत असेल ते अत्यंत धक्कादायक आहे। मात्र रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र बराच वेळ लाईट नसती तर जे सोनसाखळ्या चोरणारे असतील, पाकिटमार असतील, अशा अंधारामध्ये त्यांचं फावत असतं। नक्कीच सागर, आपण पाहतोय की अगदी स्वारगेट बलात्काराचं प्रकरण हे ताजं आहे आणि अशातच हा प्रकार घडल्यानं संताप व्यक्त होतोय। महिलांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा प्रश्न उपस्थित होतोय। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत।